नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर YouTubeवरती काम करत असाल, तर एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल, ती म्हणजे सध्या अनेक YouTube चॅनल्स सातत्याने डिलीट होत आहेत आणि यापैकी बरेचसे चॅनल हे न्यूज आणि अपडेट देणारे चॅनल आहेत. तर नेमकं का डिलीट होत आहेत त्याबद्दलच आपण माहिती बघूया आणि तुमचाही जर अशा प्रकारचाच न्यूज किंवा अपडेट देणारा चॅनल असेल आणि तुम्ही दुसऱ्यांचं कंटेंट काही प्रमाणात वापरत असाल, अगदी काही सेकंदाचं कंटेंट जरी तुम्ही दुसऱ्यांचं वापरत असाल, तरी सावध व्हा, कारण तुमचाही यूट्यूब चॅनल अशा प्रकारे डिलीट होऊ शकतो. तर सध्या जे चॅनल डिलीट होत आहेत त्याचं मुख्य कारण आहेत ANI ही न्यूज संस्था आहेत आणि अनेकांनी ANIचे व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये वापरले आहेत. काहींनी फक्त आता इथे बघा यांनी सांगितलं की त्यांनी फक्त 2 सेकंदाची एक क्लिप त्यांच्या व्हिडिओमध्ये वापरली. ती ANIची होती आणि ANIने त्यांना आता स्ट्राईक दिली. म्हणजे अनेकांना जे काही यूट्यूब व्हिडिओज आहेत ज्यांच्यामध्ये ANIची काही सेकंदाची सुद्धा क्लिप वापरली, त्या सर्वांना ANIने स्ट्राईक दिलेल्या आहेत. अनेकांना 3-3 स्ट्राईक मिळाल्यामुळे त्यांचे चॅनल डिलीट झालेले आहेत. तर इथे पण यांनी म्हटलं आहे, की यांना स्ट्राईक मिळाली होती आणि ती स्ट्राईक काढण्यासाठी यांच्याकडून 15 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. फक्त 2 सेकंदाच्या क्लिपसाठी 15 लाखांची मागणी करण्यात आली. अशी खूप उदाहरणं आहेत, की ज्यांचे चॅनल डिलीट झाले त्यांनी आता सोशल मीडियावरती या संदर्भात पोस्ट केलेले आहेत, चॅनल डिलीट झालेल्या संदर्भात. यांनी सुद्धा यात सांगितलेलं आहे, की त्यांचा न्यूज चॅनल जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे 3 स्ट्राईक यांना मिळालेल्या असाव्या. त्यामुळे तो बंद झाला आणि ANIने त्यांना यात दिलेल्या आहेत 3 स्ट्राईक. तर त्या स्ट्राईक हटवण्याच्या बदल्यात म्हणजे चॅनल पुन्हा सुरू करण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून 45 लाख रुपये मागण्यात आले विथ GST. पण चर्चा झाल्यानंतर हे जे रक्कम आहे ती 8 लाख रुपये आणि विथ GST प्लस GST असं त्यांच्याकडं ती ठरवली गेली. पण ते तेवढेही देऊ शकत नाही, कारण त्यांचे सबस्क्रायबरसुद्धा कमी आहेत. 1 लाखापेक्षा जास्त आहे, पण कदाचित त्यांची इन्कम तेवढी नसेल. त्यामुळे ते एवढे पैसे ANIला देऊ शकत नाही आहेत. त्यामुळे यांचं चॅनल अजूनही रिकव्हर झालेला नाही आहेत. प्रयत्न सुरू आहेत त्यांचे. आणि फक्त हेच एवढंच नाही, तर अजूनही खूप सारे उदाहरणं आहेत. अनेकांकडून 50 लाख रुपयापर्यंत पैसे मागण्यात आले. इथे यांनी 18 लाखांचा उल्लेख केला आहे, म्हणजे 18 लाख रुपये मागण्यात आले. तर अशा प्रकारे जर तुम्ही काही सेकंदाची सुद्धा ANIची क्लिप सोशल मीडियावरून घेऊन तुमच्या यूट्यूब चॅनलवरती वापरत असाल, तर तुम्हाला ही स्ट्राईक येणार. कोणीही असो, कितीही सेकंदाची क्लिप असो, 1 सेकंदाची असेल, 2 सेकंदाची असेल, तरी ANI सध्या स्ट्राईक देत आहे. त्यामुळे दुसऱ्यांचं कंटेंट शक्यतो वापरूच नये YouTubeवरती. त्यामुळे कधीही तुमचा चॅनल डिलीट होऊ शकतो. म्हणून YouTubeवरती तुम्ही जर काम करत असाल, तर ही खबरदारी घेणं गरजेचं आहे. कारण YouTubeचे नियमच तसे आहेत. ज्याचा ओरिजिनल तो व्हिडिओ आहे, त्यालाच त्याबद्दलचा सर्व हक्क असतो. भलेही तुम्ही त्या ANIला असो किंवा दुसरी कोणतीही संस्था असो, त्यांना त्यांचे व्हिडिओ क्लिप काही सेकंदाची वापरण्यासाठी त्यात क्रेडिट दिलं असेल किंवा खाली तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये क्रेडिट दिलं असेल, तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. क्रेडिट दिलं म्हणजे तुमचा चॅनल सेव्ह झाला असंही होत नाही. किंवा जसं कॉपीराईट डिस्क्लेमर आहेत फेअर यूजसाठी, मी अनेक व्हिडिओमध्ये ते दिलेलं आहेत किंवा अनेक जण हे देतात कॉपीराईट डिस्क्लेमर. पण यामुळे सुद्धा तुमचा चॅनल सेव्ह होण्याची गॅरंटी नसते. हे फक्त फेअर यूजसाठी दिलं म्हणजे सेव्ह झाला असं होत नाही. त्यामुळे ज्याचा ओरिजिनल कंटेंट आहे त्यालाच तो हक्क जातोय. पण अशा प्रकारे संपूर्ण दुसऱ्याचे चॅनल डिलीट करणं, 3-3 स्ट्राईक देणं किंवा 15 लाखापासून ते 50 लाख रुपये मागणं हेही चुकीचं आहे. जे ANI सध्या करत आहेत. ANI असं सांगतंय, की आम्ही वर्षभराचं सबस्क्रिप्शन जे आहे ते देतोय त्या बदल्यात. म्हणजे तुम्ही ऑदर क्लिप पण ANIचे वापरू शकतात त्यांना. पण जबरदस्ती असं सबस्क्रिप्शन देणं तेही चुकीचं आहे. ANIने या सर्व यूट्यूबर्सला एक चान्स द्यायला हवा होता, की त्यांनी ते व्हिडिओ डिलीट करावे किंवा ज्यांना सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे किंवा ज्यांच्याकडे तेवढा पैसा आहे, ते त्या बदल्यात सबस्क्रिप्शन घेऊ शकतील. पण मात्र ANIने असा कुठलाही चान्स यूट्यूबर्सला दिलेला नाहीत आणि त्यामुळे 3-3 स्ट्राईक मिळाल्याने यांचे यूट्यूब चॅनल डिलीट झालेले आहेत. तुमच्याही चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ असतील, तर आत्ताच ते व्हिडिओ डिलीट करा, कारण ANI स्ट्राईक देत आहेत. दुसरं मी म्हणालो, की ज्यांचा मेन ओरिजिनल व्हिडिओ आहेत, मग तो 1 सेकंदाचा असेल, 2 सेकंदाचा असेल, तरी ज्यांचा व्हिडिओ आहे त्यांनाच तो राईट आहे, की कॉपीराईट स्ट्राईक द्यायचा आहे की नाही किंवा व्हिडिओ हटवायला सांगायचा आहे. तो YouTubeने त्यांना राईट दिलेला आहे. तुम्ही कोणाची क्लिप वापरली, तर ज्यांची क्लिप आहेत त्यांना त्याबद्दल नोटिफिकेशन जातं किंवा दुसऱ्याने तुमचा व्हिडिओचा काही पार्ट वापरला याचं
कॉपीराइट इन्फॉर्मेशनसुद्धा त्यांना मिळते. त्यामुळे ते स्ट्राईक द्यायची की नाही ते ठरवतात. आता इथे काही मिथ आहेत जे Google YouTube हेल्पवरती तुम्हाला हे सर्व त्यांनी अगोदरच माहिती दिलेली आहेत. जे YouTubeवरती काम करतायत त्यांनी हे वाचून घ्या. इथे त्यांनी सांगितलंय की तुम्ही जर क्रेडिट दिलंय, मग आता आपण पाहिजे तसं ते यूज करू शकतो. तर असं होत नाही. ते मिथ आहे. म्हणजे ते खोटं आहे. क्रेडिट द्या, देऊ नका. तरी समोरच्याने जर ठरवलं तुम्हाला कॉपीराइट स्ट्राईक द्यायची तर ते देऊ शकतो. दुसरं एक मिथ की नॉन प्रॉफिटसाठी तुम्ही यूज करताय म्हणजे त्या कंटेंटपासून तुम्हाला कुठलंही प्रॉफिट नाही आहे. त्यासाठी तुम्ही यूज करताय म्हणजे तुम्हाला स्ट्राईक मिळणार नाही असं होत नाही. तिथे सुद्धा तुम्हाला तो स्ट्राईक देऊ शकतो. भले प्रॉफिटसाठी असेल किंवा नॉन प्रॉफिटसाठी तुम्ही यूज करत असाल कंटेंट तरीही. तिसरं एक आता काही असे क्रिएटर आहेत, उदाहरणार्थ मोठे-मोठे न्यूज चॅनल आहेत, एबीपी न्यूज असेल, आज तक असेल, ते सुद्धा ए-एन-आयचे क्लिप यूज करतात. पण त्यांना कॉपीराईट मिळत नाही. त्याचं रिझन असं आहे, की ते त्यांना वार्षिक जे आहे सबस्क्रिप्शन त्याचे पैसे ते ए-एन-आयला देतात. कारण ए-एन-आयला असे व्हिडिओ शूट करायला किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा खर्च असतो त्यांना. त्यामुळे त्या व्हिडिओच्या बदल्यात असे मोठे-मोठे जे न्यूज चॅनल आहेत ते त्यांना पैसे देतात ए-एन-आयला वार्षिक सबस्क्रिप्शन घेतात. त्यामुळे त्यांना काही कॉपीराइट स्ट्राईक वगैरे मिळत नाही. मग ते यूज करतायत म्हणजे तुम्ही फ्रीमध्ये ते यूज करू शकता तर असं होत नाही. ज्यांनी सबस्क्रिप्शन घेतलंय तेच ते यूज करू शकतात. दुसरं एक मिथ की जर तुम्ही काही विकत घेतलंय का सीडी, डी वगैरे असं विकत घेतलंय iTunes वगैरे, तर त्यातलं कंटेंट तुम्ही वापरू शकता का? किंवा याबद्दल मिथ आहे की काही लोकं वापरतात ते, तर नाही वापरू शकत तुम्ही. जरी ते विकत घेतलं असलं तुम्ही, तरी ते YouTubeवरती ते टाकू शकत नाही तुम्ही. त्यानंतर अजून एक मिथ असं आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवरून जर टीव्ही स्क्रीनवरून किंवा थिएटरमधून किंवा कुठेही तुम्ही असं रेकॉर्ड केलंय रेडिओ वगैरे इतर ठिकाणाहून, मोबाईलमधून रेकॉर्ड केलंय आणि मग ते तुम्ही YouTubeवरती टाकतायत, तरीही ते वापरू शकत नाही. अनेक जण तशा प्रकारचा वापर करतात आणि मग स्ट्राईक येते त्यांना. तर टीव्हीवरती एखादं काहीतरी रेकॉर्ड केलंय मोबाईलवरती आणि मग ते तुम्ही YouTubeवरती टाकताय, तर तेही चालणार नाहीये. पुढचं एक मिथ तर हे अगोदरच मी सांगितलंय की कॉपीराइट डिस्क्लेमर दिलं म्हणजे आपला व्हिडिओ सेव्ह झाला असं होत नाही. तरी कॉपीराइट स्ट्राईक समोरचा व्यक्ती तुम्हाला देऊ शकतो. ते त्याच्या पूर्णपणे मूडवरती डिपेंड आहेत. आणि अजून एक मी सांगितलं की काही सेकंदाची क्लिप जरी असली, तरी तुम्हाला कॉपीराइट स्ट्राईक मिळू शकते. तर अशा प्रकारे काही मिथ या पेजची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. एकदा वाचून घ्या. ज्यामुळे जर तुम्ही YouTubeवरती काम करताय, तर तुम्हाला समजेल की कसं एक व्यवस्थित काम करावं, की दुसऱ्यांचं कंटेंट आपण कमीत कमी वापरायला हवं किंवा वापरूच नाही. स्वतःचं कंटेंट क्रिएट करण्याचा प्रयत्न करा. आता तर एआय सुद्धा आलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात एआयद्वारे तुम्ही कंटेंट क्रिएट करू शकतात. आणि जर तुमचं उत्पन्न तेवढं लाखोंमध्ये असेल, तर मग करू शकता तुम्ही ए-एन-आयचाही वापर करू शकतात. त्यासाठी तुम्हाला त्यांचं ॲन्युअल सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल आणि जर तेवढी इन्कम नसेल, तर मग मात्र तुम्ही दुसऱ्यांचं कंटेंट घेण्याअगोदर अनेक वेळा विचार करा किंवा घेऊच नका. स्वतःचं कंटेंट क्रिएट करा किंवा या संदर्भात अजून माहिती हवी असेल आणि YouTubeवरती कसं काम करायचं, कसे पैसे कमवायचे म्हणजे लाखो रुपये तुम्ही कमवू शकतात. याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल, तर आमचे कोर्सेससुद्धा आहेत. यासाठी आमचा मोबाईल नंबर इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे खाली. त्याद्वारे WhatsAppवरती तुम्ही मेसेज करू शकता. जर तुम्हाला आमचा कुठलाही कोर्सेस जॉइन करायचा असेल, तर आम्ही याबद्दल सविस्तर तुम्हाला माहिती देऊ आणि YouTubeवरती कसं काम करायचं, कसे पैसे कमवायचे, याबद्दल तुम्हाला गाईडही करू. तर याबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर या व्हिडिओखाली कमेंट करा. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.